आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये क्रीडा संकुलमध्ये माझे गुरु ज्यांच्यामुळे मी जैविक शेतीमध्ये 18 वर्ष काम केलं असे माझे मार्गदर्शक आदरणीय सुपर्ण जगताप सर। लातूरमध्ये सामाजिक क्षेत्रात प्रचंड मोठं काम आहे, व्यक्तिमत्व खूप मोठं आहे आणि दररोजचं आळस न करता त्याने क्रीडा संकुलला येतात, जिम करतात, रनिंग करतात, सायकलिंग करतात, सर्व राजकीय क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल सर्व सांभाळून स्वतःची काळजी घेतात। आपण त्यांना विचारूया की त्याने का दररोजचं व्यायाम लावतात। सर आपलं पूर्ण नाव? मी सुपर्ण जगताप, मागील 15 ते 17 वर्षापासून पर्यावरणाचं काम करतो आणि आरोग्य संदर्भात मला हा संदेश द्यायचा आहे की एकतर या ब्रह्मांडामध्ये पशु पक्षी असतील, चिमण्या असतील, मुंगीपासून हत्तीपर्यंत कोणीही रात्री जेवण करत नाही। सूर्यास्त झालं की त्यांचा दिवस थांबतो। माणूस एकमेव प्राणी आहे त्याचा दिवस रात्री सुरू होतो आणि रात्रीच जेवण केल्यामुळे ते पचन व्हायला तुमची मध्यरात्र येते आणि त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये बिघाड होतो आणि सकाळी उठण्याचा आळस तयार होतो। यासाठी तुमचं संध्याकाळचं जेवण हे सूर्यास्तापूर्वी जर झालं तर सकाळी निश्चितपणे 4, 4:30, 5 वाजता तुम्ही उठू शकता। कारण तुम्ही बघता की चिमण्या असतील, वृक्ष असतील, वेली असतील, हे कुठलेही अन्न ग्रहण करण्याची त्यांची वेळ ही सूर्यास्तापूर्वीची आहे आणि त्यामुळे आरोग्यावर फार विपरीत परिणाम होतात। 21व्या शतकामध्ये तंत्रज्ञान फार विकसित झालंय पण तरीही माणसाच्या आरोग्याचे प्रश्न उभे राहतात। तर सकाळी आपण वॉकिंग असेल, रनिंग असेल, स्विमिंग असेल, सायकलिंग असेल किंवा जिम असेल, योगा असेल, कुठल्याही माध्यमातून तुम्ही शरीराला थकवायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला श्वास घेण्याचा जागा तयार होईल। सकाळचा श्वास म्हणजे ज्याच्यात ओझोनचं प्रमाण असतं आणि ज्यामुळे तुमची इम्युनिटी वाढते। यालाच अनुसरून आम्ही सकाळी निसर्ग शाळा ठेवली। लातूरून 5ला आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन इथून 40 किलोमीटर डोंगरात जातो आणि डोंगरावर जाऊन तांबडं फुटताना बघायचंय। तांबडं फुटतानाचा शब्दच हा शालेय मुलांना माहीत नाही। त्याच्या मागचं एकमेव उद्दिष्ट आहे की सकाळची हवा ते थकले पाहिजेत, व्यायाम झाला पाहिजे आणि त्यांना हा प्राणवायू मिळाला पाहिजे। आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मानसिक, आध्यात्मिक आणि शारीरिक स्वास्थ्य 3 प्रकारचं स्वास्थ्य असतं। हे तिन्ही स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी एक मेडिटेशन करा, शरीराला थकवा, व्यायाम करा, जिम करा, स्विमिंग करा, सायकलिंग करा आणि मानसिक आरोग्य म्हणजे शरीराला योग्य तेवढा आरामाला वेळ द्या। या तिन्ही गोष्टी जर केल्या तर आपलं आरोग्य निश्चित चांगलं राहील आणि मानसिक स्वास्थ्य सांभाळा। आजकाल तंत्रज्ञानाच्या युगामध्ये माणूस मानसिक स्वास्थ्य हरवत चाललेला आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम शारीरिक स्वास्थ्यावर होतो। तुम्ही तुमचे स्क्रीन आवर्स ठरवायला पाहिजे मोबाईलचे की संध्याकाळी 10 नंतर मी मोबाईल टच करणार नाही, असे तुम्हाला ह्याच्या वेळा पाळल्या पाहिजेत। पूर्वी पोस्टमन यायचा, किती वेळा यायचा? 2 वेळा यायचा। तर हा मोबाईल पण एक पोस्टमन आहे, तर ते 2 वेळा चालला पाहिजे। त्याच्या वेळा ठरवून घेतल्या तर आपलं आरोग्य चांगलं राहील। एवढंच या निमित्ताने संदेश देतो। स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा। सर आपण अनेक वर्षापासून व्यायाम करता, आपण दररोज किती तास व्यायाम करता? मी सकाळी 50 मिनिट ते 1 तास सायकलिंग असेल, वॉकिंग असेल किंवा जॉगिंग असेल आणि डोंगरावरचं भ्रमण असेल। आठवड्यात 2 दिवस आम्ही तिकडे जातो वेगळ्या वेगळ्या प्रकारे, पण सकाळी 1 तास साधारण व्यायाम करतो। सर व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये काय बदल झाला असं वाटतं? बघा ना, माझं शरीर एकदम माझ्या उंचीनुसार माझं वजन आहे, एकदम फिट आहे। डाएट प्लॅन पण मी करत असल्यामुळे त्यामुळं एकदम तुम्ही कितीही भ्रमंती सांगा 15-20 किलोमीटर आरामात डोंगर दऱ्यात चालू शकतो। सर खरंच खूप खूप धन्यवाद। आपण सामाजिक क्षेत्रात देखील खूप मोठं काम आहे, पर्यावरण जपण्याचं काम करता। आपण अनेक झाडे लावले, अनेक झाडे जगवले, हा खूप मोठा संदेश आपण भारतामध्ये दिलेला आहे। खरं तुमचा आदर्श घेतला पाहिजे। एवढं सर्व सांभाळून देखील स्वतःचं आरोग्य देखील तुम्ही स्ट्रॉंग करत आहेत। आपलं खूप खूप धन्यवाद। आणि सर मला काय माहिती, जे जनता आळस करते व्यायाम करण्यासाठी, अशा लोकांना 30 सेकंदामध्ये तुमचं सांगा सर मनोगत। नाही, आळस तुम्हाला जुगारून दिला पाहिजे आणि ज्याप्रमाणे या ब्रह्मांडामध्ये सूर्योदय झाल्यानंतर ऊर्जेचा स्रोत अनुभवता येतो, त्यामुळे तुम्ही सूर्योदय पाहायला चालू केले पाहिजे। सूर्यास्त ह्या 2 मोठ्या घटना
या पृथ्वीवर होतात। ऊर्जाची निर्मिती सूर्योदयाला होते आणि सूर्यास्ताला ऊर्जा बनणं थांबतं। हे पक्ष्यांना कळतं तर माणसाला पण कळायला पाहिजे, नाहीतर आपल्या शिक्षणाचा, डिग्रीचा, फार मोठ्या पदाचा अभिमान करण्यात अर्थ नाही। निसर्ग शिक्षण तुम्हाला त्याच्यातून संदेश घेता आला पाहिजे। पक्ष्यांना कधी लंगडत चालताना बघितले का आज करक भरली मी चालू शकत नाही, कारण ते रात्री जेवण करत नाहीत। एवढंच सांगेन की आळस सोडा आणि सूर्योदयापासून नवचैतन्य ऊर्जेचा अनुभूती घेऊन व्यायामाला सुरुवात करा। खूप खूप धन्यवाद सर, थँक्यू। जय हिंद, जय भारत।